आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या मानसिक आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कधी असं झालंय का तुमच्यासोबत, की तुम्ही कामावर किंवा घरी कोणाशी तरी किरकोळ कारणावरून वाद घातला आणि त्यानंतर तुमचा पूर्ण दिवस खराब गेला? संध्याकाळी घरी आल्यानंतरही तोच प्रसंग तुमच्या डोक्यात फिरत असतो. मला असं बोलायला नको होतं. मी अजून एक उत्तर द्यायला हवं होतं. पण गंमत म्हणजे ज्याच्याशी तुम्ही वाद घातला, तो कदाचित आता टीव्ही बघत असेल, जेवण करून झोपला असेल. पण त्रास कोणाला होतोय? तुम्हाला ना. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी सवय शिकणार आहोत, जी तुमची मानसिक शांतता वाचवेल. आता आधी आपण समजून घेऊया, की लोक वाद का घालतात? नकारात्मक माणसाला तुमच्या समाधानाची किंवा सत्याची पर्वा नसते. त्यांना फक्त तुमची प्रतिक्रिया हवी असते. त्यांना तुम्हाला त्यांच्या पातळीवर ओढायचं असतं. आपल्याला वाटतं, लोक सत्यासाठी वाद घालत आहेत. पण मानसशास्त्र वेगळंच सांगतं. अनेक वेळा वादाचा उद्देश हा सत्य नसतं, तर स्वतःला बरोबर सिद्ध करणं असतं. याला सायकोलॉजीमध्ये म्हणजेच मानसशास्त्रामध्ये म्हणतात इगो डिफेन्स. जेव्हा कोणीतरी आपल्या मनाला विरोध करतो, तेव्हा मेंदूला असं वाटतं, की माझ्यावर हल्ला झाला आहे. म्हणून तो तर्काने नाही, तर भावनेने उत्तर देतो. आता लक्ष द्या तुम्ही, 2 मिनिटाच्या वादानंतर दोघांनाही वाटतं, मीच बरोबर होतो. मग विचार करा, अशा लोकांसाठी आपली मौल्यवान शांतता आपण का गमवायची? समजा, आणखीन एक उदाहरण देतो. तुमचा पार्टनर म्हणतो, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. तुम्ही लगेच म्हणता, मी दिवसभर काम करतोय. लगेच वाद सुरू. दोघेही आपापलं बरोबर सिद्ध करण्यासाठी तयार. पण नातं हरतं. वाद जिंकतो. विश्वास हरतो. जेव्हा आपण रागाने कोणाशीही वाद घालतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये कार्टिसोल नावाचं एक स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं. यामुळे काय होतं मित्रांनो, हृदयाची धडधड वाढते, रक्तदाब वाढतो, विचार करण्याची क्षमता कमी होते, मेंदूचा विचार करणारा भाग हा कमी सक्रिय होतो. म्हणूनच रागात घेतलेले निर्णय नंतर चुकतात. आता तुम्ही कधी विचार केलाय का, की या जगामध्ये सर्वात यशस्वी आणि आनंदी लोकांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे कशाकडे दुर्लक्ष करायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. एक छोटीशी कथा सांगतो बघा. एकदा भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावातून चालले होते. तेवढ्यात एक माणूस रागाने त्यांच्या समोर आला. तो मोठ्याने ओरडू लागला. तू लोकांना चुकीचा मार्ग दाखवतोस. तू ढोंगी आहेस. तुझ्यामुळे समाज बिघडतोय. तो थांबतच नव्हता. आजूबाजूचे लोकही जमा झाले. सगळ्यांना वाटलं, आता गौतम बुद्ध नक्कीच उत्तर देतील. पण भगवान बुद्ध शांतपणे त्याच्याकडे बघत राहिले. नाराग, कुठलंही प्रत्युत्तर दिलं नाही, नाही त्याच्यासोबत वाद घातला. काही वेळानंतर त्या माणसाचा आवाज हळूहळू कमी झाला. कारण समोरून कोणतीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. शेवटी तोच गोंधळून गेला. त्याने बुद्धांना विचारलं,
मी इतक्या वेळापासून तुमचा अपमान करतोय. तुम्हाला राग का येत नाही? तेव्हा भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, समजा तू एखाद्याला भेटवस्तू दिलीस आणि त्याने ती स्वीकारलीच नाही, तर ती भेट कोणाकडे राहील? तो माणूस म्हणाला, माझ्याकडेच. बुद्ध शांतपणे म्हणाले, तसंच तू मला अपमान दिलास, पण मी तो स्वीकारलाच नाही. मग तो अपमान माझ्याकडे कसा येईल? तो त्याच्याकडेच राहील. हे ऐकताच त्या माणसाला स्वतःची चूक समजली. तो बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल झाला. आता एक वास्तविक उदाहरण सांगतो मित्रांनो, म्हणजे आजच्या घडीला आपल्या सर्वांसोबत अतिशय रिलेव्हंट आहे. आपण सर्वजण सोशल मीडियावरती प्रत्येकजण वावरतो. दररोज बराचसा आपला वेळ जातो. याच्यामध्ये तुम्ही कधी ट्रोल झाला आहात का? तुम्ही उत्तर दिलंय का ट्रोल झाल्यानंतर? कारण तसं जर केलं तर समजून घ्यायचं समोरच्याचं उद्दिष्ट साध्य झालं. पण जर तुम्ही ट्रोलिंग नंतर जर दुर्लक्ष केलं, तर त्याची लढाई ही एकट्याचीच राहते. शांत राहणं म्हणजे तुम्ही घाबरलात असं होत नाही. तर शांत राहणं म्हणजे माझ्या मनाची शांतता ही तुझ्या निरर्थक शब्दापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. असे समोरच्याला ठणकावून सांगणे. आपल्या आयुष्यातही अनेक लोक आपल्याला राग, अपमान आणि नकारात्मक भेट देण्याचा प्रयत्न करतात. पण ती भेट स्वीकारायची की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो. प्रत्येक शब्दाला उत्तर दिलंच पाहिजे असं नसतं. कधी-कधी शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. मग आता मित्रांनो प्रश्न येतो, अशा परिस्थितीमध्ये नक्की करायचं काय? राग आल्यानंतर नेमकं करायचं काय? तर मित्रांनो मी तुम्हाला एक 5 गोष्टी सांगणार आहे. त्या नक्कीच फायदा देतील तुम्हाला. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल, तेव्हा उत्तर देण्यापूर्वी 5 सेकंद शांत राहा. याने काय होईल, या 5 सेकंदामध्ये तुमचा मेंदू रागाकडून तर्काकडे वळतो. उदाहरण देतो बघा. समजा ऑफिसमध्ये तुमच्यावरती बॉस ओरडला. तुम्ही लगेच उत्तर देऊ नका. 5 सेकंद थांबा, श्वास घ्या आणि मग बोला. नक्कीच फायदा येईल बघा. दुसरी कृती करायची बघा आपल्याला, प्रतिक्रिया न देणं. हो, प्रतिक्रिया न देणं कुठल्याही गोष्टीला हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. जेव्हा समोरचा माणूस तुम्हाला चिडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा तो स्वतःच अस्वस्थ होतो. आज आपण सोशल मीडियामध्ये प्रत्येक मेसेजला रिप्लाय देणं आवश्यक समजतो. आणि सीन ही सुद्धा एक प्रतिक्रियाच आहे मित्रांनो. स्वतःला सांगा, हे माझं युद्ध नाही. प्रत्येक वादामध्ये उतरण्याची गरज नाहीये. तुमची ऊर्जा साठवून ठेवा. स्वतःला विचारा, हा वाद माझं आयुष्य बदलणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर सोडून द्यावं. तिथून दूर निघून जा. हो, शारीरिकरित्या त्या ठिकाणाहून बाजूला होणे हा कधीही सर्वात उत्तम पर्याय असतो. शारीरिक अंतर ठेवा. पाणी प्या. रूमच्या बाहेर जा. आणि सर्वात मोठं सहानुभूती ठेवा. स्वतःला सांगा, की कदाचित हा माणूस त्याच्या आयुष्यात खूप दुःखी आहे. म्हणून तो असा वागतोय. त्याला रागाऐवजी दया दाखवा. तुमचा दृष्टिकोन बदला.
कदाचित हा माणूस स्वतःच खूप तणावात असेल. मित्रांनो, हे आयुष्य खूप लहान आहे. ते अशा लोकांसाठी वाया घालवू नका, ज्यांना तुमच्या अस्तित्वाचीही किंमत नाही. तुमच्याकडे जी ऊर्जा आहे, ती स्वतःच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरा. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर कुणी नकारात्मक व्यक्ती येईल, तेव्हा फक्त एक गोड स्मित हास्य करा आणि आपल्या वाटेने निघून जा. तोच तुमचा खरा विजय असेल. लक्षात ठेवा, शांत राहणे म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण असणे. वाद जिंकून तुम्ही काही मिनिटासाठी समाधानी व्हाल. तुम्ही अनेक वर्षांनी मानसिक शांतता वाचू शकतात शांत राहून. कारण प्रत्येक लढाई लढायची नसते. काही लढाया सोडून दिल्यावरच आपण खऱ्या अर्थाने जिंकतो. थांबूया आज इथेच. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आयुष्याशी रिलेटेड अशाच एखाद्या प्रसंगाबद्दल तुम्हाला जर काहीच अनुभव आला असेल, तुम्ही शांत राहून त्याच्यावर विजय मिळवला, तर नक्कीच सांगा. आणि मनोविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. शांत राहा, समृद्ध व्हा, काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.